शेतकरी मित्रांनो नमस्कार। आज आपण आलेलो आहे आपल्या अथर्वच्या प्लॉटमध्ये। 15 दिवसाचा हा आपला प्लॉट आहे। 15 दिवसाच्या मानानं झाडाची जी आपल्याला सुरुवातीच्या काळामध्ये स्टोरेज निर्माण करण्याची जी क्षमता करायची होती ती खरं आपण ह्या 15 दिवसामध्ये करून घेतलेली आहे। ज्या 2 आळवणी आणि आज ही तिसरी आळवणी आज 15 दिवसावी करतोय। पण जर बारकावं बघून घेतलं तर ह्या 15व्या दिवसामध्ये खरं प्रामुख्याने सुरुवातीच्या काळामध्ये जर झाडाला काय जास्त पाहिजे असते किंवा काय गोष्टी करायच्या असतात ही कधी कोणी विचार केलाय का? पण काय करतो की सुरुवातीच्या काळामध्ये नायट्रोजनचं भरमसाठ प्रमाण वापरतो। पण ही थोडी चुकीची पद्धत आहे। सुरुवातीच्या काळामध्ये झाडाची वाढच फक्त आपल्याला गरजेची नाही तर झाडामध्ये स्टोरेज ताकद क्षमता तयार करायची आहे। आता ही क्षमता स्टोरेज कशातून करायचं असतं तर जास्त आपल्याला फॉस्फरस मधून करायचं असतं आणि नत्रामधून। प्रमाण हे पहिल्यांदा फॉस्फरस पाहिजे का तर मुळींची वाढ आहे, पानं आहेत, फुटवा आहे, ह्या सर्व गोष्टीला फॉस्फरस सुरुवातीच्या काळामध्ये खूप ताकदवान काम करते। शेतकरी मित्रांनो 15 दिवसाच्या मानानं तुम्ही जर आज झाडं बघितली तर प्रत्येक झाडाचा बुंदा त्यामध्ये दोन्ही पेऱ्यामधील अंतर, त्याच पद्धतीनं पानांची ग्रोथ, पानांमधील फुटवा याचे बारकावं तुम्ही लक्षात घेतलं तर तुम्हाला कळेल झाड खुटच आहे म्हणजे उंचीला कमी आहे पण त्यामध्ये स्टोरेज जास्त आहे। 1261 7 ग्रॅम प्रति लिटरला, त्यामध्ये 05234 5 ग्रॅम प्रति लिटरला, त्यामध्ये इसाबियन 2 मिली प्रति लिटरला, त्यामध्ये रोको 1 ग्रॅम प्रति लिटरला, त्यामध्ये आपण व्हॅल्यूम फ्लेक्स जे वापरतोय ते आहे ते 0.5 मिली प्रति लिटरला। आता शेतकरी मित्रांनो ह्या 4 औषधाचं कॉम्बिनेशन करून आपण जे आज आळवणी करतोय आणि या आळवणीनंतर 2 दिवसानं आपण जो स्प्रे टाकणार यामुळे झाडामध्ये जे आता तयार झालेलं फॉस्फरसचं स्टोरेज आणि वरतून पडलेला जो स्प्रे याच्यामधून झाडाला इतकं छान पद्धतीने बूस्ट होणार। 1261 आणि 05234 च्या या कॉम्बिनेशनमुळे आपल्याला फॉस्फरस लेवल हाय पीक वरती नेणार आहे। तसेच इसाबियनमुळे आपल्याला मुळांची ग्रोथ आणि झाडावरती स्ट्रेस काढण्याचं आपण काम करणार आहे। त्याच पद्धतीने रोको आपल्या झाडामध्ये वेल्टिंगचा प्रॉब्लेम येऊ नये, खोडावरती करपा सड येऊ नये म्हणून रोको घालतोय। व्हॅल्यूम फ्लेक्झिमचं काम सर्वांना माहित आहे की नाग आळे असेल, तुटा असेल, थ्रिप्स असतील याच्यावरती हे झाडाच्या आतमधून काम करतं, त्यामुळे या रोगाला प्रतिबंध करतंय। या सर्वांची आज ही आळवणी करतो। शेतकरी मित्रांनो याची माहिती आपल्याला कशी वाटली मला नक्की कमेंट करा। आवडली असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा। चला तर मग लवकरच भेटू अजून एका व्हिडिओत, अजून एका भागात। वावर आहे तर पावर आहे। धन्यवाद मित्रांनो।